विद्यार्थी मित्र, कालचा जो भाग आपला उरलेला होता त्याच भागाबद्दल आपण अधिक माहिती घेऊया. काल आपण टेन्स हा भाग बघितला होता. मित्रांनो, टेन्सबद्दल अधिक माहिती सांगायची आवश्यकता आहे, कारण त्याचं जर तुम्हाला व्यवस्थितपणे टेन्स समजले तर कोणतं वाक्य कोणत्या पद्धतीने कोणत्या काळातलं आहे, आपण कसं बोलावं, कोणत्या काळात बोलावं हे व्यवस्थित समजेल. आता आपण काल बघितलं होतं TENSE, टेन्स म्हणजे काळ, आणि त्याचे 3 मुख्य काळ बघितले होते. प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, फ्युचर टेन्स भविष्य काळ, पास्ट टेन्स भूतकाळ. आणि त्याच्यानंतर आपण हे पण बघितलं होतं की हे जे 3 काळ, मुख्य काळ जे आहेत, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स अँड पास्ट टेन्स, याचे आणखीन उपप्रकार आहेत. 4 उपप्रकार आहेत. सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स, परफेक्ट टेन्स किंवा इम्परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, असे 4 प्रकार आहेत. याच्याबद्दल आपण आधी माहिती घेतलेली आहे. टुडे we are going to learn more. Get more information about imperfect or continuous tense. अपूर्ण किंवा चालू काळ. आता चालू काळ म्हणजे क्रिया आत्ता ह्या क्षणाला चालू आहे हे दर्शवायचं असेल तर हा काळ वापरला जातो. आता हे जे उदाहरणार्थ सांगतो. राम is bringing water. Ram is bringing water. I shall, future tense बघा, I shall be writing a letter. Past imperfect or continuous tense, I was writing a letter, or they were working in the garden. याचे 4ही काळाचे उदाहरण सांगितलेले आहेत. बट it is very important की ह्या काळामध्ये कशा प्रकारे वाक्यरचना बनवायची आणि क्रियापद, टू बीची रूपं, कर्ता हे कसे वापरायचं हे महत्त्वाचं आहे. आणि आपण आज हेच बघणार आहोत की कर्ता म्हणजे वाक्याचा कर्ता
की जो मुख्य आहे, जो क्रिया कोणी केली हे दर्शवितो, त्याच्याबद्दल वाक्य कसं बनलं जाईल याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. एक अतिशय महत्त्वाचं की म्हणजेच दुसऱ्या भाषेत जर सांगायचं असेल तर अतिशय महत्त्वाचं का आहे की वाक्याची रचना कशी असते, कशी असावी हे आपल्याला बघायचं आहे. आपण बघूया तर आपण बघूया की आपण जे 3 काळ बघणार आहोत कोणकोणते? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स and last is past continuous tense. तर ह्या वाक्यांची रचना कशी असते याच्याबद्दल आपल्याला अधिक माहिती घ्यायची आहे. तर बघा, पहिला आपण घेणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. पहिला घेणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की सुरुवातीला वाक्याच्या सुरुवातीला कर्ता लिहायचं आहे. कर्ते कोणकोणती आहे हे तुम्हाला माहिती आहे. आय, वी, ही, सी, इट, दे, यू एकवचनी, यू अनेकवचनी हे कर्ते आहेत. बरोबर आहे. आता प्रथम लिहायचं आहे कर्ता, त्याच्यानंतर टू बीचे रूप. आता आपण काय शिकतो आहोत? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ. जर चालू वर्तमान काळ असेल, वर्तमान काळ आहे ना, मग टू बीची रूपं कोणती येतील? एम, इज, आर. टू बीची रूपं काय येतील? एम, इज, आर. आता एम इज आरचं कसे? उदाहरणार्थ, आय am standing on the ground. I am standing on the ground. They are playing on the ground. They are playing on the ground. She is looking. She is looking towards the ground. हे मी वाक्य सांगितलेलं आहे. याच्यातून तुम्हाला समजलं की असेल की सुरुवातीला कर्ता वापरायचं आहे, नंतर टू बीचं रूप. टू बी काय आहे? मागच्याच तासाला तुम्हाला सांगितलं, टू बी म्हणजे असणे. त्याचे वर्तमान काळाचे टू बीची रूपं आहे एम, इज, आर. एम म्हणजे आहे, एम म्हणजे आहे, इज म्हणजे आहे आणि आर म्हणजे आहेत, अनेकवचने आहेत. हे चालू, अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळाचे टू बीची रूपं आहेत. पुढे आपण माहिती घेणार आहोत फ्युचर परफेक्ट और कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स
अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळाची वाक्यरचना कशी असते याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. भविष्यकाळामध्ये नजीकच्या भविष्यकाळामध्ये क्रिया चालू असेल हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो. उदाहरणार्थ He will be looking a picture. He will be looking a picture. तो चित्र पाहत असेल. आता बघतोय का? नाही. तो भविष्यकाळात तो क्रिया करणार आहे. She will be reading a novel. She will be reading a novel. ती कादंबरी वाचत असेल. भविष्यकाळात ती कादंबरी वाचत असेल. आता ती वाचते का? नाही. भविष्यकाळात असं होऊ शकेल यासाठी हा काळ वापरलेला आहे. आता वाक्यरचना कशी बनवायची आहे ती नीट ऐका. प्रथम कर्ता म्हणजे आय, ही, सी, इट, यू हे जे कर्ते आहेत हे प्रथम वापरायचे. त्याच्या कधी प्रत्यक्ष एखादा व्यक्तीचं नाव राहील, तो कर्ता म्हणून येईल. उदाहरणार्थ राम, सीता, गीता हे असे कर्ते म्हणून येऊ शकतात. मग प्रथम कर्ता, नंतर टू बीचे रूप असेल. आता भविष्यकाळाचे टू बीचे रूप काय आहेत? शॅल बी आणि विल बी हे भविष्यकाळाची टू बीची रूप आहेत. आणि हा आपल्याला चालू काळ दाखवायचा असल्यामुळे याला क्रियापदानंतर आय एन जी लावायचा आहे आणि त्याच्यानंतर कर्म. क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावायचा आहे आणि त्याच्यानंतर काय येईल? कर्म. मी वाक्य सांगतो आहे. आय शॅल बी रायटिंग अ लेटर. आय शॅल बी रायटिंग अ लेटर. दुसरं वाक्य सांगता येईल. आय शॅल बी प्लेइंग क्रिकेट. You will be singing a song. Rama will be bringing water. अशा प्रकारची वाक्यरचना बनवायची आहे. पुन्हा एकदा सांगतोय. कर्ता, नंतर टू बी चे रूप, उदाहरणार्थ शॅल बी, विल बी, त्याच्यानंतर क्रियापदास आय एन जी आणि उरलेले शब्द म्हणजे कर्म. आता पुढे बघूया आपण पास्ट परफेक्ट और कंटिन्युअस टेन्स. पास्ट इम्परफेक्ट किंवा कंटिन्युअस टेन्स. जेव्हा भूतकाळात क्रिया चालू आहे, भूतकाळात क्रिया चालू होती हे जेव्हा दर्शवायचं असेल त्यावेळेस हा काळ वापरायचा आहे. त्याच्यासाठी वाक्यरचना अशी बनवायची आहे. कर्ता,
नंतर टू बीची रूपं. आता भूतकाळाची टू बीची रूपं कोणकोणती आहेत? तर 1 नंबरला आहे वॉज, नंतर आहे वेअर, आणि त्यानंतर क्रियापदाला ING प्रत्यय असलेलं क्रियापद, आणि शेवटी कर्म, शेवटी असेल कर्म. वाक्य सांगतो मी. आय वॉज प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत होतो. आता खेळतोय? नाही, मी क्रिकेट खेळत होतो. तुम्ही अशा प्रकारची वाक्ये बनवून मी भूतकाळात आय वॉज प्लेइंग क्रिकेट व्हेन आय वॉज चाइल्ड. मी क्रिकेट खेळत होतो जेव्हा मी लहान होतो. असे तुम्ही छोटी छोटी वाक्ये बनवू शकतात. दुसरा तुम्ही लिहू शकता व्हेन आय वॉज व्हेन आय वॉज चाइल्ड वी वेअर रायटिंग अ लेटर. आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस आम्ही पत्र लिहित होतो. आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस पत्र लिहित होतो. दुसऱ्या वाक्य सांगायचं असेल तर यू वेअर सिंगिंग अ सॉन्ग. तू गाणे गात होतास. आता गाणे गातोय का? नाही. इन द पास्ट यू वेअर सिंगिंग अ सॉन्ग. तू गाणे गात होतास. आता नाही. ही वॉज लुकिंग अ पिक्चर. ही वॉज लुकिंग अ पिक्चर बट नाऊ ही वॉज लुकिंग ॲट अ वॉटर. ही वॉज लुकिंग ॲट अ वॉटर. तो चित्र पाहत होता मात्र आत्ता तो पाणी बघतोय. अशा प्रकारची वाक्य तुम्हाला बनवायची आहेत. आपण पुढच्या वेळेस घेऊया प्रेझेंट परफेक्ट टेन्स, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. त्याची वाक्य रचना कशी असते, वाक्य कशी बनवायची आहेत, कोणकोणती मी काही वाक्य सांगेल ती जमल्यास लिहून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये वाक्याची रचना कशी असते हे पण मी तुम्हाला समजून सांगणार आहेत. आज आपण इथंच थांबूया. उद्या घेऊया नवीन अभ्यास. तोपर्यंत नमस्कार.